म्हटलं की अगोदर तो ड्रॉ करूया व्यवस्थितपणे कसा असतो झोका बघूया. मग झोका ड्रॉ करण्यासाठी, झोका बांधण्यासाठी अगोदर काही ना काही सपोर्ट लागतो ना. तुम्ही कशाला बांधता झोका? झाडाला, बरोबर आहे की नाही? पण झाडाच्या फांद्या व्हायब्रेट होतात ना रे, बरोबर आहे ना. म्हणून आम्ही बांधतो रिजिड सपोर्टला, आम्ही स्लॅबला बांधतो. चालेल का? तुम्ही बांधा झाडाला, काय विषय नाही. मग आता इथं ओम, तू नवीन असताना मला खूप गरीब वाटत होतं बरं का, सिरियसली. पण नंतर कळालं मला गरीब काय, नंतर कळालं. हा बरोबर. ओके, मग आता इकडे बघा, याला तुम्ही काय म्हणणार रे बाळांनो? हा वरचा कोण असेल? स्लॅब. स्लॅब कळतो ना आपण, स्लॅब म्हणतो. मग त्या स्लॅबला आपण सपोर्ट म्हणणार आणि तिथून एक दोरी घेणार, म्हणजेच आपल्यासाठी थ्रेड किंवा स्ट्रिंग असेल. थांबा, याला पण सेमच कलर आहे का? आणि इथं आपण याला म्हणत असतो बॉब. काय म्हणायचं याला? म्हणजेच काय असतं इथं? तर हेवी मास असत, जड असत ते. म्हणजे साईज असते छोटी, पण वेट किंवा मास त्याचं कसं असतं? जास्त असतं. आपण बऱ्याच लोकांनी त्या छोट्या छोट्या स्टीलचे बॉल्स बघितलेले असतात. आपलं इव्हन पूर्वी सायकलच्या ह्याच्यामध्ये खूप सायकल असायची, त्याच्यामुळे सायकलचा जो मेन ऍक्सेल आहे, ऍक्सेल आणि आपलं जे व्हील आहे टायर, त्याच्यामध्ये ते बॉल्स टाकलेले असतात. ज्या ज्या ठिकाणी रोटेटिंग पार्ट असतो तिथे फ्रिक्शन कमी करायला असतात ते. मग तो दिसायला छोटा दिसतो. गोटी आपली दिसते ना, गोटी. तर त्या गोटी खूप मोठी झाली तशी बघायला गेलं तर. पण तीच इमॅजिन करा, तीच गोटी जर स्टीलची असेल तर किती जड वाटेल ती तुम्हाला. अगदी तसं. मग आता हा जो ऑब्जेक्ट आहे, हा सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये म्हणजेच ऑसिलेशन मध्ये येणार आहे. मग आता जेव्हा याच्यावर कुठलाच फोर्स नसेल तेव्हा तो इथं असेल ना रे. म्हणजे याची ही कसली पोझिशन आहे? मीन पोझिशन, किंवा त्या तुम्ही त्याला म्हणता इक्विलिब्रियम पोझिशन कळाली. आता हा जो ऑब्जेक्ट आहे, हा एकतर इकडे असा जाईल किंवा इकडे मागे असा जाईल. बरोबर आहे का रे? बरोबर आहे ना. तो एकतर आपण असं म्हणूया बॅक अँड फोर्थ म्हणूया, मागे तर जाईल किंवा पुढे तर जाईल. आपण याला ए म्हटलं आणि या पॉइंटला समजा इथं बी म्हटलं, इकडे जो पॉइंट आहे. आणि जेव्हा त्याच्याकडे एनर्जी नसेल तेव्हा तो इथे येईल. म्हणजे तो असा पुढे किंवा इकडे मागे जाईल. जर तो इकडे बी ला आला तर ही दोरी इकडे अशी आलेली असेल ना, आणि तो ऑब्जेक्ट इथं असेल. बरोबर आहे की एकच ऑब्जेक्ट, पण जर आपण म्हणूया इनिशियली इथं आहे, आफ्टर फ्यू सेकंड तो इथं असेल, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे दोन ऑब्जेक्ट नाहीत बरं, एकच आहे, वेगवेगळ्या टाइम पिरियडला मी शो केलाय. कळलं नाही पर्यंत ज्ञानेश्वर? मग मला सांगा आता की आता या बीला, आपण बीला ऑब्जेक्ट आहे त्याला बॉम्ब म्हटलं आणि त्याला एम एवढा मास आहे. त्याचं किती मास आहे? त्याला मास असेल ना काहीतरी. आता तुम्ही मला सांगा की इथं या मासला आपण बांधलेलं आहे या दोरीला, आणि ती दोरी कशाच्या सपोर्टने बांधली? स्लॅबच्या. इथपर्यंत कळालं का? म्हणजे थोडक्यात सिच्युएशन काय आहे तर साधी सोपी. चार्जर असेल कोणाकडं किंवा आपण असंच म्हणा, नाही का? असतं मुलांकडे, काय असेल नसेल पण चार्जर ठेवतात हल्ली. हा दे, असतं रे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे नाही? आपला जीव मोबाईल मध्ये, मोबाईलचा जीव चार्जर मध्ये असतो. म्हणजे इंडायरेक्टली आपला जीव कुठं असतो? चार्जर मध्ये. कृष्णा, मी तुला पुढे बोलवलं होतं आज, इथे तरी येऊन शांत बसशील म्हणून तू. हा, मग आता मला सांगा ही कसली पोझिशन रे? इक्विलिब्रियम मीन पोझिशन. हा काय असेल मग? स्लॅब. ही काय असेल? हा स्ट्रिंग, थ्रेड, दोरी, रस्सी, काय म्हणायचं ते म्हणा. आणि हा ऑब्जेक्ट, याला तुम्ही म्हणलात बॉब म्हटलं. बरोबर आहे. मग आता तुम्ही मला सांगा, इमॅजिन करा, तुम्ही याला काय म्हणायला हवं? सिंपल पेंडुलम. बरोबर आहे की नाही? मग सिंपल पेंडुलम आहे. इमॅजिन करा
की हा पुढे जवळपास 20 सेंटीमीटर जातो, मागे पण 20, आणि टाइम पिरियड सेमच आहे, स्पीड सेमच आहे, असं अज्युम करा. तर या बॉबचं सिंपल हार्मोनिक मोशन म्हणायचं ना. पण प्रॉब्लेम एक होतो छोटासा की आपल्याला ठरलंय सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ऑब्जेक्टचं मोशन स्ट्रेट लाईन व्हायला पाहिजे. कसं व्हायला पाहिजे? स्ट्रेट. पण इथं बघा ना तुम्ही, हे कर्व मध्ये होतं ना, जो का कर्व असतो ना, बघा ना तुम्ही, हे असं वर जाणार ना. कळलं का तुम्हाला? म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे की हे असं होतं जनरली. इमॅजिन करा की तुम्ही सेंटरला आहात, मग इथं बॉब आला काय, इथं बॉब आला काय, आणि इथं आला काय, प्रत्येक वेळी रस्ते तेवढीच आहे ना. हे असं मोशन असतं रिअल मध्ये. मग रियालिटी जरी असली तरी तुम्हाला दुसरं लॉजिक माहितच आहे की कुठल्याही सर्कलचा छोटासा तुकडा आपण त्याला कसं कन्सिडर करत असतो? स्ट्रेट कन्सिडर करतो आपण त्याला. माहित आहे ना तुम्हाला? माहित आहे ना. हा, म्हणून याचा जर आम्ही छोटासा तुकडा घ्यायचा म्हटलं तर तो कसा असेल? स्ट्रेट असेल, असं आम्ही समजू. मग आता मला सांगा की या केसमध्ये आपल्याला या बॉब कडे जरा जास्त लक्ष द्यायचं, कारण ऑब्जेक्ट कुठला आहे? बॉब. आणि तो कशामध्ये आहे? तर मोशन मध्ये. कसलं मोशन आहे? तर पेंडुलमचं मोशन आहे. ते कसं सिंपल आहे. कोनिकल कसं असतं सांगतो. म्हणजे काही लोक असते एखादा तरी, सर मी 12वीला उशिरा क्लास लावला, मग मला उशिरा अक्कल आली, मग ते माहितच नाही ना काय ते, असं लोक. मला सांगा हे कसलं? सिंपल. आता कोनिकल दाखवतो. कोनिकल कळालं का? हे कोनिकल. मग याचं जर ऑब्जेक्टचं मोशन बघितलं तर सर्क्युलर होते, बरोबर आहे की नाही? ऑब्जेक्टचं मोशन कसं होत आहे? सर्क्युलर. आणि ही जी स्ट्रिंग आहे, ही जी दोरी आहे ना, ही मात्र कोण करत असते, बरोबर आहे? असं असतं. मग आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, माझं पूर्ण लक्ष आहे या बॉब कडे. हल्ली नाहीतरी बॉबी जरा जास्तच फेमस झालाय. हा, बॉबीच म्हणलं ना. मी नाही बघितला, पण असं ऐकलंय की लय भंगार आहे म्हणून, असं ऐकलंय मी. तुम्ही एकतर खूप चांगलं असा तरी फेमस, खूप भंगार असेल तरी असं असत. ओके, असं. मग मला सांगा हा जो ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट वरती सध्या कुठले कुठले फोर्स पडत असतील? म्हणजेच ऑब्जेक्ट वर फोर्स पडतात, म्हणजेच कोणावरती पडतात? मास वरती, बरोबर आहे की नाही? बघा बरं केअरफुली, त्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा ऑब्जेक्टला डिस्टर्ब करणारं कोण आहे मला सांगा बरं? ग्रॅव्हिटी. व्हेरी गुड. पहिली गोष्ट, ग्रॅव्हिटी असल्यामुळे बाळांनो, ग्रॅव्हिटी त्याला खाली असं ओढेल ना, म्हणजेच एम जी त्याचं काय असेल? वेट असेल. व्हेरी गुड. वेट एक आहे त्याचं. हा, चला. दुसरी गोष्ट, त्याला कोण डिस्टर्ब करत आहे? नॉर्मल फोर्स. चालेल, नॉर्मल फोर्स आपण म्हणूया तिथं. पण आता आपल्याला नॉर्मलची सध्या गरजच नाहीये, कारण काय आहे की इथं वेट आहे, आणि वेट हा एक कंपोनंट आहे. ऍट द सेम टाइम त्याला डिस्टर्ब कोण करायला? त्या बॉबला, त्या ऑब्जेक्टला. एक गेस करा ना की त्या ऑब्जेक्टला कंट्रोल कोण करायला मला सांगा? स्ट्रिंग, म्हणजेच दोरी, बरोबर आहे ना? व्हेरी गुड. मग आता एक वेट आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे वेट ऍक्ट होणार आहे कशावरती पण. आता मजा बघा, तुम्ही मला साधी सोपी गोष्ट सांगा. समजा आता हे चार्जर समजा 100 ग्रामचं आहे, आणि ही दोरी अशी होल्ड करून ठेवली समजा. आता हे जर चार्जर हे एवढंच काढायचं फक्त, ठीक आहे, आणि ते याच्या ठिकाणी 1 किलोचं बसवायचं, 1 किलो वेट असणार, तर ही दोरीवरती एवढंच टेन्शन असेल का ती थोडी आणखी ताणली जाईल? म्हणजे याचा अर्थ तुमच्या एक लक्षात आलं असेल, त्या मास आणि त्या स्ट्रिंग मध्ये तुमच्या नक्कीच लक्षात यायला पाहिजे की त्या दोरीने कोणाला होल्ड केलंय? मासला. आणि त्याच्यामुळे नक्कीच त्या दोरीवर काय यायला पाहिजे? काय येत असतं? जबरदस्तीनं कुठली गोष्ट पकडून ठेवली की काय येतं? हा झाला तत्वज्ञानाचा भाग. तुम्ही फिजिक्स मध्ये काय घ्यायचं ते घ्या. मी बरंच काय शिकवलंय बरं का तुम्हाला आता. मग दोरीवर काय आहे? आणि टेन्शन हे ऑलवेज डायरेक्टेड कुठे असणार? टुवर्ड्स दी कनेक्शन, बरोबर ना? मग ज्या स्लॅबला आम्ही दोरी नेऊन ठेवली, बरोबर ना, मग जेवढं जास्त मोठं मास वाढवलं की वेट वाढतं. वेट वाढलं म्हणजे टेन्शन ऑटोमॅटिकली वाढतं, बरोबर आहे की नाही?
ढिरी वाढली की पण टेन्शन वाढतं असं मी ऐकलंय कुठं. बरोबर आहे की नाही, असं मी ऐकलंय. ओके, समजलं हे नक्की. मग आता तुम्ही मला सांगा, माझं परत लक्ष कोणाकडे आहे? त्या बॉबीकडं. कोणाकडं? चला आता इकडे नीट 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 थोडस लक्ष द्या रे बाबांनो. आता मला सांगा, हा वेट जो आहे, वेट कंपाऊंड, वेट आहे, वेट. या वेटला मी काय करणार आहे? 2 तुकड्यामध्ये क्लासिफाय करणार. कशामध्ये? माझा कुठलाही, आता वेट म्हणजे फोर्स ना, फोर्स म्हणजे वेक्टर ना, कुठलाही एक वेक्टर 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर मध्ये रिझॉल्व करता येतो असं स्केलर आणि वेक्टर मध्ये शिकवलंय. म्हणजे हा जर फोर्स असेल F, तर इकडे एक कंपोनंट, इकडे एक कंपोनंट, या दोन्ही मध्ये 90 डिग्री घेतलं चलतं का? मग याला परपेंडिक्युलर कंपोनंट म्हणायचं. मग हा थीटा आहे, इथं घेतला आम्ही, तर ही ऍडजस्टंट झाली म्हणजे हा कॉस झाला. आणि अपोजिट, ही अपोजिट असते ना, याला इथं उचललं म्हणून हा कोण झाला? कळतं ना ते तसंच का असतं? काही लोकांना साईनच कळत नाही. अरे बाबा कॉस घेतला ना, हा कॉस झाला, मग अपोजिट इथे येणार ना, तोच इथं दाखवलाय ना मी. तुम्ही इथंच दाखवा अगोदर पुन्हा इकडे उचला, चालतंय ना? मग तुम्ही मला सांगा, आता मी याला इकडं असा आणला, इथं आणला नीट, इथं बघा इकडे, तर नक्कीच बाळांनो आता आमचा थीटा इथं होणार आहे. थोडस नीट लक्ष द्या, मला असं वाटतं जरा मीच गोंधळ केला. थांबा, हा. मग इकडे बघा, आता काय थोडासा वेळ जाईल, पण ते कळणं गरजेचं आहे ना रे बाबांनो. हा, मग हे वेट आहे ना तुमचं, आणि मग ही दोरी ना, इकडे टेन्शन, आणि मग इकडे आहे वेट आम्ही दाखवलं mg मध्ये. मग हा वेट जो कंपोनंट आहे, या सेंटर पासून 2 म्युच्युअल मध्ये आहे, इकडे एक आणि इकडे एक दाखवला, आणि या दोघांमध्ये हे 90 डिग्री दाखवलं. चालतंय का? मग त्याच्यापैकी मला सांगा, हे वेट आहे आणि ही ऍडजस्टंट लाईन ड्रॉ केली, तर इथं मी थीटा दाखवायला पाहिजे ना. मग थीटाची ऍडजस्टंट असल्यामुळे काय येणार? कॉस थीटा. पण कुणाचा? तर वेटचा, म्हणजेच mg कॉस थीटा. बरोबर आहे ना? मग mg कॉस थीटा काय करायला? तर टेन्शनला बॅलन्स करायला लागला. बरोबर आहे की नाही? आता वेटचा एक तुकडा कोणाला बॅलन्स करायला? टेन्शनला, म्हणजे दोरीला स्ट्रेट ठेवायला. नाही तर दोरीनं वरती उचलला असतं ना त्याला, पण तो वरती नाही, खालीच राहतो. आता तुम्हीच मला सांगा ना, साधी सोपी गोष्ट, की याच्यामध्ये हे असं चालू आहे, याचं पेंडुलमचं हे असं चालू आहे. इमॅजिन करायला खाली कोण ओढणार नसतं, तर दोरीने वर उचललं असतं ना, एवढं कळतं ना. आणि मग आता हे mg कॉस थीटा आहे, तर तुम्ही मला सांगा, ह्या ट्रायंगल म्हणजे ह्या अँगलची अपोजिट बाजू काय यायला पाहिजे? साइन थीटा ना, ती आम्ही इथं दाखवत असतो. म्हणजे ही काय झाली? mg साइन थीटा. म्हणजे तसं काय आहे, जोपर्यंत कळत नाही ना, नाही मग किती बोर होईल. कसं कॉस थीटा, कसं साइन थीटा, कुठून आलं, काय आलं. म्हणूनच ट्रिग्नोमेट्रीला आपण एवढं महत्व देतो ना, कारण स्पेशली तुम्ही बघता फिजिक्स मध्ये आतापर्यंत कितीतरी वेळा साइन आणि कॉस फंक्शन्स आपण वापरले. नाही कळलं की परत एकदा बेसिक पासून बघायचं, बाबा नेमकं माणूस काय सांगतोय. तर ही एक, हे बघा, तेवढ्याही लेवलला नाही कळलं, नो प्रॉब्लेम. ही एक भिंत आहे आणि भिंतीवरती शिडी लावायची म्हटलं तर तुम्हाला बेस लागेलच ना टिकवण्यासाठी. मग हा थीटा आहे, तर थीटाचे अपोजिट ना रे, आणि अपोजिट म्हणजे कुठले असते? साइन असतं. ऍडजस्टंट म्हणजे एवढं आम्हाला 10वी पासून असतं. मग आम्ही स्केलर आणि वेक्टर मध्ये शिकलेलो असतो की हा एक वेक्टर आहे, हा आम्ही मूव्ह करू शकतो, म्हणजे हा उचलून इथं आणू शकतो. पण त्यासाठी अट काय असते? तर तुम्हाला त्याचं मॅग्निट्यूड पण बदलता येत नाही आणि त्याची डायरेक्शन पण बदलता येत नाही. मॅग्निट्यूड समजा 10 न्यूटन आहे, तर इथं 10 न्यूटन ठेवावं लागतं. अलग लक्षात. मग सेम जी डायरेक्शन आहे तीच. मग आता आम्ही काय केलं, या डायरेक्शनला समजा हा तो इकडे आहे, एकच मिनिट, याला पॅरलल उचलून इथं ठेवत असतो आणि याची किंमत इथं असते. समजलं का बाळांनो? मग तुमच्या लक्षात आलं असं, ठीक आहे बाबा, कॉस इकडे दाखवला, साइन इकडे आहे का? साइन इथं आहे, तो इथं दाखवला. आता लक्षात आलं का? मग असंच काय केलं तर तुम्हाला माहित आहे, आम्ही ऍडिशन शिकलेलो आहोत, आणि ऍडिशन मग ट्रँगल असो किंवा पॅरलेलोग्राम असो, तुम्हाला आठवतंय का बघा, ट्रँगल असो किंवा पॅरलेलोग्राम असो, तुम्ही जर हा एक वेक्टर असेल असा दाखवला ए वेक्टर, आणि हा जर बी वेक्टर दाखवला, तर तुम्ही काय करत होता? याला इथं शिफ्ट करत होता ना रे बाळांनो.
आणि मग याला असं इमॅजिनरी याला इथे ड्रा करत होता आणि मग इथं रिझल्टंट मिळत होता. मग ट्रायंगल तर सांगा, पॅरलोग्राम मध्ये असं केलं, ट्रायंगल मध्ये तर गरजच नाही. हा एक आहे, बरोबर आहे की नाही, हा दुसरा आहे, हा ढालान ट्रायंगल, बरोबर आहे की नाही. म्हणजे मला हे समजून सांगायचंय की दोन्ही वेक्टरला तुम्ही एका ठिकाणी आणत होता, हे वेक्टर अल्जेब्रानं केलं म्हणून तुम्ही इथं याला दाखवलं, बाकी काहीही केलेलं. एवढा वेळ का दिला कळलं का? एकाचंही कन्फ्युजन असण्याची काही गरज नाही. मग आता हे झालं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा शहाणा काय करतोय, तर इकडे टेन्शन वर उचलायला ना, त्याला वरती जाऊ दे नाही. म्हणजे एम जी कॉस थिटा संपला. म्हणजे तो असेल टेन्शन टी इज इक्वल टू एम जी कॉस थिटा. तो संपला, मला त्याकडे बघायचं पण नाही. आता मला हा प्रश्न पडतो की ऑब्जेक्ट जेव्हा इथं येतो, याला बी पोझिशन म्हटलं होतं ना, ऑब्जेक्ट जेव्हा एक्स्ट्रीमला पोहोचला, जेव्हा तो या कडेला पोहोचला, त्यावेळेस तो कशामुळे परत जागेवर येतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल खूप सारे दिले होते. आपण घेतलं होतं रबर बँड. रबर बँड घ्यायचा, असं ताणायचा, स्प्रिंग घ्यायची, एक्सपांड करायची आणि सोडून द्यायची, किंवा झोका घ्यायचा, असा मेन पोझिशन पासून किंवा इक्विलिब्रियम पासून डिस्टर्ब करायचा आणि सोडून द्यायचा. ह्या सगळ्या गोष्टी परत आहे तशाच येतात ना, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतात ना. कशामुळे? हा, कारण जेव्हा तुम्ही त्याला काय करता, रबर असो स्प्रिंग असो, त्याला एक्सपांड करता, ताणता, ओढता, त्यावेळेस तुम्ही अगेन्स्ट वर्क केलेलं असतं. आणि ज्या वेळेस तुम्ही ती स्प्रिंग सोडून देता, त्यावेळेस ते अगेन्स्ट केलेलं वर्क जे आहे ते एनर्जी स्टोअर झालेलं असतं, बरोबर. मग आपण नेहमी म्हणतो की रिस्टोरिंग फोर्स काय करतो, तर तो त्या ऑब्जेक्टला ऍक्सेलरेट करतो आणि परत कुठं आणून बसवायचा प्रयत्न करतो, ओरिजिनल पोझिशनला, मेन पोझिशनला किंवा इक्विलिब्रियमला. आपण हे शिकलोय. मग नक्कीच बाळांनो, हा एम जी साइन थिटा काय करत असेल, तर हा कसला फोर्स असेल, रिस्टोरिंग फोर्स. लक्षात आलं का? पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो मायनस मध्ये दाखवायचा असतो. का? कारण जिकडे जिकडे एक्सपान्शन होत असतं त्याच्या विरुद्ध बाजूला असतो. म्हणजे तुम्ही बघा ना, स्प्रिंग ओढायला म्हणजे ताणायला चालू केली, ओढायला चालू केली, म्हणजे स्प्रिंगला मी इकडे घेतोय, तो रिस्टोरिंग फोर्स इकडे. म्हणजे सेम फ्रिक्शन पण तसंच होतं ना रे. तुम्हीच इमॅजिन करा, इकडे बघा, नीट बघा, ही खुर्ची आहे आणि मी आता तिकडे पुश करायला चालू केलं, तिकडे ढकलायला चालू, खालचं फ्रिक्शन इकडे ऍक्ट होत असेल ना. मी इकडे ओढायला चालू केलं, फ्रिक्शन तिकडे ऍक्ट होत असेल ना. सेम असं समजून घ्यायचं. समजलं का? ओके. मग तुम्ही मला आता सांगा, आमचं पूर्ण लक्ष कोणाकडे पाहिजे, तर या रिस्टोरिंग. आणि मायनस या शब्दाचा अर्थ कळाला, मायनसचं पर्पज कळालं. तो सांगत असतो की रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन ही डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असते. तुम्ही ज्या वेळेस रबर बँड एक्सपांड करत असाल, बाहेर ओढत असाल, तेव्हा रिस्टोरिंग फोर्स आतमध्ये ओढत असेल. ही कॉन्सेप्ट सांगतो. कळलंय ना सगळं? क्लिअर कळलंय? कळलंय का? ओके. मी नव्हतो तेव्हा तुम्ही जास्त ओरडत होतात. मी आता ओरडा म्हणलं तर तुम्ही ओरडत नाहीत. ठीक आहे, ओके. इथपर्यंत ओके आहे का? मग इथंच माझा बराचसा वेळ गेला. आता इथून पुढे वेळ नाही जाणार, कारण एकदा समजल्यानंतर मॅथमॅटिक्स एवढं काय नुसतं त्रास द्याय, जेवढं तुम्ही समजता. तुम्ही मला सांगायचा, सिन्स रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस एम जी साइन थिटा. मी फक्त मॅग्निट्यूड वाईज जर गेलो बघायला, तर रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू एम जी साइन थिटा. मायनसला मी काय बोललो कळालं का? तुमची घ्यायची इच्छा असेल घ्या, नसेल तर त्याचं पर्पज समजले का? मायनस सांगत असतो. कळालं ना तुम्हाला काय ते? मग आता तुम्ही इकडे नीट बघायचंय. आता याच्या पुढच्या स्टेपला मी एक लॉजिक वापरणार आहे, लॉजिक, स्ट्रॉंग लॉजिक वापरणार आहे, तेव्हा तो फॉर्म्युला तसा बनेल. नीट बघा ते. पण मी इथं याला 1 नंबर म्हणतो किंवा वरच्याला 1 नंबर, आणि इथे एक लॉजिकल स्टेप होईल. मला सांगा रे बाळांनो, आता थोड्या वेळासाठी मी सर्कल चॅप्टर मध्ये जाणार आहे. कशामध्ये जाणार आहे? सर्कल मध्ये. तर मला सांगा, हे टोटल एल हे 2 पाय आर आहे म्हटलं, तर त्याचा एकदम छोटा तुकडा किती असेल? डेल्टा एल. मग तुम्हाला हा सर्कम्फरन्स नेहमी कसा असतो? तुमचा कर्व असतो. तर डेल्टा एल मी कसं म्हणायला पाहिजे? स्ट्रेट म्हणायला पाहिजे. बरोबर, पहिली कॉन्सेप्ट कळाली.
डेल्टा एल कसं आहे स्ट्रेट. मग सिंपल हार्मोनिक मोशन जर मला इथं कन्सिडर करायचं असेल तर हा जो ट्रॅक आहे तो मला खूप मोठा कर्व घ्यावा लागेल का खूप छोटा स्ट्रेट घ्यावा लागेल. व्हेरी गुड, खूप छोटा स्ट्रेट घ्या. मग मी एवढा जर छोटा घेतला किंवा एवढा जर छोटा घेतला मग ही एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही एक एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही मीन पोझिशन, असा अर्थ झाला ना. मग तुम्ही मला सांगा जर ही मीन पोझिशन असेल आणि इकडे गेला म्हटलं तर हा जो थीटा आहे हा अँगल खूप खूप मोठा असणार का खूप खूप छोटा असणार. अरे जोरात रे. आणि नसेल कळत बाबांनो तर परत सर्कल ड्रॉ करा आणि मला सांगा हा थीटा आहे, सॉरी इकडे बघा, हे डेल्टा एल समजा थोड्या वेळासाठी, आर्क लेंथ आहे समजा किंवा एल म्हणायचं तर एल म्हणा, ही काय होईल रेडियस. तुम्हाला माहित आहे थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ डिवाइड बाय. मग जर आर्क लेंथ खूप 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 छोटी असेल तर अँगल सुद्धा कसा असतो जोरात, खूप छोटा अँगल ना. मग तुम्हाला माहित असेल किंवा नसेल साइन थीटा इज इक्वल टू थीटा असं काय आहे का. साइन थीटा इज इक्वल टू थीटा ऐसा कभी देखा है हमने. किती तरी वेळ आपली चर्चा झाली, झिरो नाही रे. जेव्हा हा जो अँगल असतो हा जनरली छोटा असतो. छोटा म्हणजे किती तर जनरली तो 5 डिग्रीच्या आसपास असतो. 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे अँगल जेव्हा खूप छोटा असतो. आता तुम्हीच एक मजेदार उत्तर दिलं. तुम्ही मला सांगा साइन 0 इज इक्वल टू 0 ना रे, बरोबर आहे की नाही. मग साइन थीटा इज इक्वल टू थीटा पण ही व्हॅल्यू कशात असते रेडियन मध्ये असते. समजलं का. म्हणजे साइन थीटा फंक्शनची व्हॅल्यू त्या अँगल एवढीच होते पण त्यासाठी क्रायटेरिया काय असतो तो अँगल खूप खूप छोटा असेल तेव्हा. मग तुम्ही मला सांगा सिंपल हार्मोनिक मोशन साठी हा ट्रॅक खूप मोठा का छोटा खूप छोटा. मग हे आणखी छोटं म्हणजे अँगल सुद्धा. मग आता तुम्ही मला सांगा मग तुम्ही असं म्हणू शकता ना देअरफॉर रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू mg थीटा सिन्स साइन थीटा इज इक्वल टू थीटा. पण यासाठी क्रायटेरिया काय अँगल कसा असला पाहिजे खूप खूप. मग मला सांगा खरंच छोटा होता का. कुठलं लॉजिकल वापरलं सिंपल हार्मोनिक मोशन साठी रस्ता कसा स्ट्रेट. मग इथं तर कर्व आहे मग एकदम छोटासा तुकडा कसा दिसतो स्ट्रेट. म्हणजे हा ट्रॅक कसा पाहिजे म्हणजे हा खूप छोटा आहे तर तुम्हाला माहित आहे याच्यावर डिपेंड कोण आहे अँगल. मग जर ही लेंथच खूप छोटी आहे तर डेफिनेटली अँगल सुद्धा खूप. सगळं काय का कुठलंच रेडीमेड काहीच मिळत नाही. इतकं सुंदर असतं हे सगळं समजून घेतलं तर. आता तुम्ही मला सांगा तुम्ही इथवर पोहोचलात का तुमच्याकडे हे आलेलं आहे का आता. मग आता तुमच्या इथं ऍक्सेलरेशन दिसतंय तुम्हाला पण तुम्हाला आणखी डिस्प्लेसमेंट दिसत नाही. तो मोठा प्रॉब्लेम आहे. मग परत आम्ही तेच काम करणार परत आम्ही जाणार. मी अगोदरच म्हटलं होतं सर्कलची हेल्प घ्यावी लागणार. तुम्ही मला सांगा सिन्स थीटा इज इक्वल टू एल डिवाइड बाय काय रे आर ना रे बाळांनो. अरे बरोबर आहे का बरोबर ना. थीटा इज इक्वल टू एल बाय असंच ना बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही मला एकदम व्यवस्थितपणे समजून सांगायचंय की आता तुमच्या या ठिकाणी नीट बघायचंय की हा तुमचा कोण आहे लेंथ आहे ना एल. मी इकडे एल घेतली म्हणजे रेडियसच्या ठिकाणी मी काय वापरली एल वापरली कारण ती दोरी आहे आमची. आणि समजा तुम्ही याला काय समजायचंय एक्स समजा. काय समजा एक्स 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 याचा अर्थ का काहीतरी. तुम्ही याला एक्स म्हटलात किंवा एवढ्याला एक्स म्हटलात काहीतरी लक्षात आलं का. मग तुम्ही आता मला सांगा एकदम शांत डोक्याने बरं का हे एक्स आहे समजा आणि हे काय आहे एल आहे. तर आता मला सांगा थीटा इज इक्वल टू एक्स बाय काय होईल रे सोन्यांनो. किंवा याला काय म्हणायचं ते म्हणा. ह्याला जर तुम्ही यस नाव दिलं तर तुम्ही काय म्हणलं असतं यस बाय आर म्हणलं असतं. पण मी एसच्या ठिकाणी काय वापरलं एक्स आणि आरच्या ठिकाणी रेडियसच्या ठिकाणी मी का वापरला तर तुमच्या लक्षात आलं असेल रस्सी आहे बाबा ना आमची म्हणून त्याची लेंथ एल वापरली. चालतं का. आणि मग तुम्ही मला सांगा हे सेंटर आहे ही रेडियस आहे तर हा आर्क असेल ना आणि त्याचा हा तुकडा आम्ही काय वापरला एक्स वापरला. चालतं का कळलं का. नाही तर उगाच काहीतरी तेच आम्हाला माहित असतं थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ एस डिवाइड बाय आर वगैरे वगैरे. पण ऍडजस्टमेंट दुसरेच दिलेत ना आता
तेच कुठे घेऊन बसलात? मग आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी जर आम्ही इकडे परत एकदा नीट बघा, एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या. आता समजा इथं इथं तुम्ही तुमचा झोका बांधलेला आहे आणि त्याचं एवढ्यात ऑसिलेशन होतंय, तर तुमचे आर म्हणजे याला येणार आहे आणि आर्क लेंथ यसला मी एक्स म्हणलंय ना. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ यस बाय आर होतं. आता एल म्हणणार आहे ना मी त्याला, सॉरी एक्स म्हणणार आहे ना, आणि रेडियसला काय म्हणणार? बरोबर आहे का? मग थिटाच्या ठिकाणी काय आलं? एक्स डिवाइड बाय, कळालं का? मग कसं कशासाठी घेतलं? अरे बाबा साधी सोपी गोष्ट आहे. अँगल मध्ये जे आहे, आता मला सांगा इकडे अँगल म्हणजे कुठला? तर हा अँगल असणार ना, अँगल थिटा म्हणजे काय? तर या वर्टिकल सोबत या लेंथने केलेला. जेव्हा पुढे जाणार तेव्हा अँगल करतो. नसेल तर परत बघायचं कशासाठी चालू आहे. रेडीमेड कायच घ्यायचं नसतं. इकडे मला सांगा, जेव्हा याच्याकडे काहीच एनर्जी नाही, तो असा वर्टिकल आहे ना. जेव्हा याचं मोशन चालू आहे, समजा एक्स्ट्रीमला तो इथं आला म्हणजे याच्यासोबत त्याने अँगल केलं ना. याच्यासोबत समजा याने 30 डिग्री केला, 20 डिग्री केला, 5 डिग्री केला, 1 डिग्री केला, 2 डिग्री केला, पण याच्यासोबत केला ना. मग तुम्हाला कळालं की हा थिटा आहे, ही लेंथ आहे, ज्याचं कम्पॅरिझन तुम्ही जनरली ट्रिग्नोमेट्री मध्ये आर सोबत करत असता, आणि हा एक्स जो आहे त्याचं कम्पॅरिझन एक्स जे आहे त्याचं कम्पॅरिझन तुम्ही जनरली आर्क सोबत करणार. बरोबर आहे का? ओके. मग तुम्ही आता मला सांगा, सिन्स थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस असतं, पण आर्क मी कशाने दाखवणार? एक्स ने. का बरं एक्स ने? तर थिटा होण्यासाठी थोडंच पुढे गेला ना तो. अरे बाबा इथं असा होता, थिटा अँगल क्रिएट करण्यासाठी थोडंच पुढे सरकला ना तो. मग ते थोडा सरकल्यामुळे अँगल सुद्धा कसा झाला? थोडाच झाला. पण हे तुम्ही किती एकदम थोडं सरका किंवा जास्तीत जास्त सरका, किती पुढे जावा, तुमची जी लेंथ आहे ती बदलणार असते का ह्याची? मग हे महत्वाचं आहे. आणि लेंथ मी कशाने, रेडियस कशाने दाखवलेली आहे? एल ने दाखवली. मग मला सांगा, देअरफॉर रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मास आहे तसं, जी आहे तसं, थिटाच्या ठिकाणी काय ठेवलं? एक्स बाय एल. इथपर्यंत सोबत आहात का? कळतंय का रे बाळांनो? मग तुम्ही मला सांगा, आता तुमच्या स्क्रीनवरती काय आहे? फोर्स आहे, आणि तो फोर्स रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? तर सिंपल हार्मोनिक मोशन साठी. इथपर्यंत ओके. आता नीट बघा बरं बाळांनो, तुम्हाला आता परत काटीवाटी एक मला सांगा, सिन्स फोर्स एफ इज इक्वल टू मास इंटू, मग थोड्या वेळासाठी मी इथल्या ऍक्सेलरेशनला कॅपिटल ए वापरू का रे? कारण स्मॉल ए ह्या चॅप्टर मध्ये कशाला वापरलाय? मग कशाला उगत गोंधळ? अगोदरच काय आपण आमच्याकडे काय लेटर कमी आहेत का? डिगाण आहेत ना लेटर. इथपर्यंत आहात का? देअरफॉर ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू काय होणार आहे बाळांनो? फोर्स बाय, मग आता फोर्स काय आहे रे तुमचा? एम जी एक्स बाय एल डिवाइड बाय एम होईल ना रे? एम. देअरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय येईल रे बाळांनो? जी एक्स डिवाइड बाय, बरोबर आहे का? समजलंय का हे सगळं? 100% लक्षात आलं का? अरे कळलं का नाही? कळलं तरी पण आमच्या प्रति काय झालं? काय का दुसरं काय म्हणलं होतं का? मी वेड आहे. कळलं का म्हणल्यापासून तास करतो, पण मी म्हणलं होतं सोडा रे, मला सोडा तुम्ही. ओके आहे का हे सगळं? मग आता इथून पुढे एक्स फक्त आणि ऍडजस्टमेंटची स्टेप केली, बाकी काही गोंधळ नाही. मला एक सांगा साधी सोपी गोष्ट, हे एल म्हणजे आणि जी म्हणजे एक्स म्हणजे माहिती आहे ना गोंधळ सगळा तुम्हाला. मी आता एक छोटासा प्रश्न तुम्हाला लोकांना विचारला, बघा आता नीट आहे का? मी असं केलं, देअरफॉर या एल ला इकडे घेऊन गेलो, एल जी ला खाली आणलं, जी इज इक्वल टू एक्स ला आहे तसं ठेवलं, तर ऍक्सेलरेशन खाली येणार ना रे? म्हणजेच एक्स कोण आहे? डिस्प्लेसमेंट. आठवलंय का? ए कोण आहे? ऍक्सेलरेशन. बरोबर आहे का रे बाळांनो? मग आता एवढी सगळी बडबड केली की मग मी आता लोड घेणार नाही. फक्त मला एक प्रश्न विचारायचा आहे, याच्यामध्ये कुठलीही गोष्ट विनाकारण
ओढून ताणून आणली नाही, एकदम क्लिअर आहे. तसंच का करावं लागलं हे परत एकदा रिपीट करू, कारण याच्यानंतर मात्र सिंपल ऍडजस्टमेंट मी करणार आहे. परत एकदा पहिल्यापासून सुरुवात करतो. इथली सगळी कंडिशन क्लिअर झाली आहे का? नक्की. हे जे मास आहे ना, हे मास याच्यावरती इकडे वेट ऍक्ट होणार ना. वेट म्हणजेच वेट काय असतं तर ऑब्जेक्ट वर पडणार ग्रॅव्हिटेशनल, म्हणजेच हे खाली फोर्स आहे आणि तो एक फोर्स दोन कामं करायला लागला. एक, ही दोरी वर ओढते ना या ऑब्जेक्टला, त्याला बॅलन्स करतोय तो इकडे mg cos थिटाने, आणि त्याचबरोबर त्या बॉबला या इक्विलिब्रियम कडे आणण्यासाठी रिस्टोरिंग फोर्स पण देतोय. आम्ही त्याला म्हणलं जा चला आमचं काम कशात आहे म्हणलं रिस्टोरिंग कडे. मग आम्ही पूर्ण mg sin थिटा कडे डोकं लावलं. मायनसचं महत्व समजावून सांगितलं ना कुठपर्यंत आहे, विषय तिथं बंद केला. इथं मायनसचं सगळं सांगितलं बरं का, पुन्हा गोंधळ नको. मग आलो mg sin थिटा कडे. आता साइन थिटाच्या ठिकाणी थिटा घेतला, त्यासाठी सांगितलं जर हा अँगल खूप छोटा असेल, जर हा अँगल खूप छोटा असेल तर साइन फंक्शन सोबत अँगल असणं काय, हा एकटा असणं काय सोबतच असतात. पण त्यासाठी बेसिक क्रायटेरिया काय असतो, अप्रॉक्सिमेटली तो अँगल 0 to 5 डिग्रीच्या आसपास असायला हवा. आलं का लक्षात? साइन थिटा इज इक्वल टू थिटा फक्त स्मॉल अँगल असतं, लार्जला होत नाही. मग स्मॉल अँगल येण्यासाठी काय तर तिथं समजून सांगितलं, बेसिकली ऑसिलेशन मध्ये किंवा सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये स्ट्रेट रस्ता लागतो. मग स्ट्रेट साठी तुम्हाला हा जो बॉब आहे तो खूप जवळ फिरवावा लागेल, म्हणजे डेफिनेटली हा जो अँगल तयार होणार तो खूप खूप छोटा होणार. म्हणजे अँगल कसा छोटा असतो वगैरे सगळं शिकवलं. मग इथं आलो, कुठे गेलो आमचं, अरे इथं. मग पुन्हा थिटा साठी एक व्हॅल्यू ठेवली x डिवाइड बाय, मग आता x म्हणल्यानंतर आर्क ना, आणि ही मात्र रेडियस. का बरं रेडियस, तर तुमचा जो काही इमॅजिन करा असा फिरला, असं इमॅजिन करा तर त्या पेंडुलमची लेंथ म्हणजेच रेडियस म्हणून ऍक्ट होईल ना. तर ते समजून सांगण्यामध्ये वेळ घालवला. पुन्हा थिटाच्या ठिकाणी ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या. पुन्हा हे केल्यानंतर मग आम्ही परत गेलो एक 8वी 9वीला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू, पण ऍक्सेलरेशनचा एक कॅपिटल का घेतला, गोंधळ होऊ नये म्हणून घेतला. मग परत आलो, मग ऍक्सेलरेशन म्हणजे काय वगैरे शोधलं. तर आता आम्ही ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला शोधला. पण काही लोक म्हणत असतील का असं आणलं, तर आता त्यांना परत समजून सांगायचं की असं का आणलं, कारण आम्ही इथं एक काम करणार आहोत. सिन्स पिरियडिक टाइम कशामध्ये, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, तो कसा असतो तर तो असतो 2π√. आठवलंय का? याच्यावरती आम्ही बरचसं काम केलंय, बरोबर आहे का? डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय, मग इथं मी मात्र आता वेळ नाही रे बाबांनो देणार, याच्यावरती खूप सारे सगळे फॉर्म्युला डिराईव्ह केलेले आहेत. मग आता तुम्हीच मला सांगा, साधी सोपी गोष्ट आहे की डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशनचा रेशो पाहिजे होता आम्हाला. कोणाचा? डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट आणि मग डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन म्हणजेच कोण आहे, एल बाय, बरोबर आहे का? मग याचाच अर्थ डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी आम्ही काय वापरू आणि याच्या ठिकाणी काय वापरू तिथं दिसतं नाही त्याच्यावरून क्लिअरली. देअरफॉर पिरियडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम दॅट इज इक्वल टू 2π, हे काय येणार एल बाय, आणि तुम्ही जर पहिल्या चॅप्टर मध्ये गेला तर इथं कॉस थिटा येतं, आठवतंय का तुम्हाला? मग आता मुद्दा हा आहे बाळांनो की जर आता तुम्हाला जर पिरियडिक टाइम कळाला आहे तर तुम्हाला कोणी जर म्हटलं की फ्रिक्वेन्सी किती, तर तुम्ही काय म्हणणार 1/t. याचं सगळं उलट करणार ना, 1/2π√g/, बरोबर आहे का? मग मला सांगा एकदम साध्या सोप्या भाषेत तुमच्या लक्षात आलं असेल की जर तुम्ही कुठला जरी पेंडुलम घेतला तर त्याला जो राऊंड मारावा लागतो तो त्या बॉबच्या मास वरती कधीच डिपेंड नसतो. लक्षात आलं का? मग तो कशावरती डिपेंड आहे, दोरीवरती. जेवढी दोरी जास्त मोठी करायला तेवढं त्याला राऊंड मारायला जास्त वेळ लागतो. दुसरी गोष्ट तिथं असणार ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. असो, मग जर हे सगळं समजलं असेल बाळांनो, तर आता मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी लगेच सेकंड पेंडुलम वरती बोलणार आहे. सेकंड पेंडुलम मध्ये टाइम पिरियड असतो 2 सेकंदाचा. किती सेकंदाचा? म्हणजे इथं तुम्ही व्हॅल्यू किती ठेवणार, इथं ठेवली 2. हे माहित आहे तर त्यासाठी लेंथ काढू शकाल ना. मग तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम, तर तुम्ही काय करणार, सिन्स पिरियडिक टाइम ऑफ पेंडुलम इज इक्वल टू 2π√L/,
बरोबर आहे का बाळांनो? परत तुम्ही सांगणार फॉर सेकंड पेंडुलम साठी पिरियडिक टाइम असतो 2 सेकंदाचा. देअरफॉर 2 इज इक्वल टू 2 पाय एल बाय. मग तुम्ही मला सांगा, या 2 ला इकडे आणलं, 2 काय झालं? कॅन्सल. तर आता तुम्ही मला सांगा, इकडे काहीच नाही म्हणजे किती असेल? 1 ना रे. 1 पाय अंडर रूट एल बाय, म्हणजे याला इकडे आणलं 1 बाय पाय इज इक्वल टू अंडर रूट एल बाय. देअरफॉर आता हे काढण्यासाठी सगळ्यांचा स्क्वेअर करावं लागेल. 1 बाय पाय स्क्वेअर इज इक्वल टू एल बाय. Therefore, L is equal to G divided by pi square. सगळ्या गावाला माहिती असायला हवं, G ची किंमत 9.8 जरी ठेवली तरी 3.142 त्याचा स्क्वेअर. बरोबर आहे का रे? आणि मग तुम्ही हे जर कॅल्क्युलेशन केलं तर नक्कीच बाळांनो हे 1 पेक्षा छोटं येतं. म्हणजेच लेंथ जी येते सिंपल पेंडुलमची अप्रॉक्सिमेटली 1 मीटरच्या आसपास येते. आपलं एक छोटंसं काम आहे कॅल्क्युलेशन करायचं. चला बरं एक छोटंसं कॅल्क्युलेशन करा. 9.8 डिवाइड बाय 3.14 इंटू 3.14 करा. चला बरं फास्ट करा कॅल्क्युलेशन, फास्ट स्पीड वाढवा. लॉग ने करायचं लॉग ने करा, मॅथमॅटिकल करायचं मॅथमॅटिकल करा, म्हणजे असं. आणि कॅल्क्युलेटर वरती केलं तरी मला चालेल. आता माझं कॅल्क्युलेशन आलेलं आहे 0.993 मीटरच्या आसपास येणार. लक्षात आलं का रे? कळलं का? समजलं का? असो तर मग प्लीज इकडे थोडस नीट लक्ष लिखाण काम